नमस्कार, मी ऋषिकारत. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2025चा जर तुम्ही पीक विमा भरला असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल, याचं पॅकेज ज्यावेळेस जाहीर केलं होतं, त्या पॅकेजमध्ये सांगितलं होतं, की यावर्षीचा जो पीक विमा आहे, तो मंजूर करण्यात आला आहे आणि हेक्टरी तुम्हाला ₹17,000 या ठिकाणी दिला जाणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, शेतकरी बंधूंनो, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म भरला असेल, ज्या सेंटरवरती फॉर्म भरला असेल, त्या सेंटरवरती तुम्हाला जायचंय आणि त्या ठिकाणी बघायचंय तुमचा पीक विमा या ठिकाणी अप्रूव्ह आहे का? जर तुमचा पीक विमा मंजूर नसेल किंवा अप्रूव्ह जर नसेल, तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही. यासाठी तुम्हाला त्या सेंटरवरती जायचं आणि तिथं चेक करायचंय तुमचा पीक विमा अप्रूव्ह आहे का? कारण तुम्ही जर का बघितलं, तर जवळपास जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी मंजूर होणार आहे. कारण आणेवारी कमी दाखवण्यात येणार आहे. कमी दाखवली, की या ठिकाणी तुमचा पीक विमा हा मंजूर होतो. कारण यावर्षी जो क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे, तो क्रायटेरिया आणेवारीचा आहे. त्यासाठी कंपनीचा कोणताही दुसरा हस्तक्षेप नाही. ज्या पद्धतीने आणेवारी काढतील, त्यानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. आता महाराष्ट्र शासनाने जसं सांगितलंय, त्यानुसार जर आपण बघितलं, तर आपला पीक विमा मंजूर झालेलाच आहे. नक्कीच आपल्याला 17,000 हेक्टरी नाही, पण थोडीफार तरी रक्कम या ठिकाणी येणार आहे. पण ती रक्कम तुमच्या खात्यावरती येण्यासाठी तुमचा पीक विमा मंजूर असणं गरजेचं आहे. आता हा मंजूर आहे किंवा नाही, हे कसं बघायचं ते सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या सी सेंटर जिथे तुम्ही फॉर्म भरला असाल, त्यांना एकदा विचारायचं आहे, आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे का चेक करा. आता काही कंडिशनला असं झालंय, की त्यांना मेसेज आलेला आहे शेतकऱ्यांना, की बुवा तुमचा पीक विम्याचा फॉर्म या ठिकाणी त्रुटीत आलेला आहे आणि तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावरती जायचं आहे आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी जी काही त्रुटी आली असेल, ती दूर करायची. अशा प्रकारचे काहींना मेसेज आहे. पण काही शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज आलेला नाही. आता तुम्ही ज्यावेळेस सेंटरवर जासाल, सेंटरवाले म्हणतील आमचा फॉर्म या ठिकाणी त्यांनी जे फॉर्म भरले ते रिजेक्ट झालेले नाही, असं काही. त्या ठिकाणी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला जायचंय. त्या ठिकाणी स्वतः चेक करायचं फॉर्म अप्रूव्ह आहेत का? ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असतील त्यांना काहीही करण्याची गरज नाही आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह नसतील किंवा रिव्हर्ट आले असतील, त्यांनी काय करायचं, तुम्हाला एकतर शेतकरी बंधूंनो पासबुक मागितलं जातं किंवा तुमची 7/12 मागितल्या जाते. जी काय त्रुटी असेल ती दूर करायची. आता कोणी काय म्हणाल, की बुवा आम्ही तर पासबुक 7/12 ज्यांनी फॉर्म भरलेत, ज्या सेंटरनी फॉर्म भरले किंवा ज्या सी वाल्यांनी फॉर्म भरले, ते म्हणाले आम्ही तर व्यवस्थित अपलोड केली होती. पण शेतकरी बंधूंनो, एखाद्या वेळेस काय होतं, तुमच्या पासबुकाच्या ऐवजी दुसऱ्या शेतकऱ्याचं पासबुक जातं किंवा तुमचा 7/12 क्लिअर दिसत नाही, पासबुक क्लिअर दिसत नाही. दुसऱ्या शेतकऱ्याचा 7/12 अपलोड होतो किंवा या ठिकाणी जो गटाचा 7/12 अपलोड करायचा आहे, त्या गटाचा या ठिकाणी 7/12 अपलोड होत नाही. त्या ठिकाणी जवळपास जर बघितलं, तर आता मी स्वतः सांगतो, जवळपास 450 फॉर्म भरले होते. त्यापैकी 10 ते 12 फॉर्म हे रिटर्न आलेले. म्हणजे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पासबुक किंवा जी काही त्रुटी आली असेल, ती त्रुटी दूर करणं गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा जवळच्या सेंटरवरती जायचंय, त्यांना विचारायचंय, या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह आहेत का? आणि स्वतः चेक करायचे. त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा येईल. जर तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्ह झाला नाही, तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही. त्यानं तुमचा फॉर्म तेव्हा रिजेक्टमध्ये जाईल. जो सी-एस-सीच्या आयडीवरून फॉर्म भरलाय, त्यावरती तो रिजेक्टमध्ये पडेल. त्यामुळे तुम्हाला त्या सेंटरला जायचंय आणि तुमचा पीक विम्याचा फॉर्म हा अप्रूव्ह आहे का नाही ते बघायचं. आता मी तुम्हाला सांगतो ही पद्धत कशा पद्धतीने त्यांना विचारायचंय. तुम्हाला माहिती आहे का नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही या ठिकाणी त्यांना चेक करायला लावू शकता. तर सर्वप्रथम बघा, अप्रूव्ह म्हणून एक पर्याय तुम्ही सी ओपन केल्यानंतर या ठिकाणी दिसतं ते. आता या शेतकऱ्यांचे 364 फॉर्म अप्रूव्ह आहेत. यांना 100% सर्वांना पैसे आले, की या सुद्धा शेतकऱ्यांना पैसे येणार आहे. आपला प्रॉब्लेम कुठे आहे? बॅक यायचंय आणि आपल्याला बघायचे तुमचे रिव्हर्ट फॉर्म म्हणजे काय, जे त्यांनी परत पाठवलेत. तुमचे डी-एम असतील किंवा सी वाल्यांनी रिटर्न पाठवलेत. माझे फॉर्म बघा, या ठिकाणी 5 फॉर्म रिव्हर्ट आलेले. या शेतकऱ्यांची फॉर्मची त्रुटी आलेली. आता 7/12 पासबुक काहीही त्रुटी असू शकते, ती तुम्हाला देतात ते क्लिअर करा म्हणतात. आता या ठिकाणी ही त्रुटी त्यांना बोलवायचं या शेतकऱ्यांना आणि ती त्रुटी क्लिअर करून घ्यायची. यांना आता मेसेज आलेले नाहीत, पण फॉर्म रिव्हर्ट आलेत आणि बाकी मग तुमचे जे रिजेक्ट झाले असतील या ठिकाणी जर असतील, त्याला काही पर्याय नाही. त्या शेतकऱ्याचे फॉर्म बाद झालेले. आपला एकही बाद झालेला नाही. ज्यांचे रिव्हर्ट आले त्या शेतकऱ्यांना बोलवा आणि लवकरात लवकर हे क्लिअर करून घ्या, म्हणजे त्यांना पैसे येतील.